महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया एमएसपीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है। सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग एमएसपीएम सोमैया ग्रुप की वजह से अब यवतमाल जिले के वड़ी में बीएससी नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान। 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रतिवर्ष एकदम किफायती फीस में उपलब्ध। SC ST NT VJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध। लड़कियों के लिए फ्री एजुकेशन। सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है। एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें। अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें। सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग, वड़गांव रोड, तहसील वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाल। कॉन्टैक्ट नंबर 9800003961। महाराष्ट्र विधान परिषद चुनावों से पहले कांग्रेस के भीतर ही राजनीतिक घमासान तेज हो गया है। चुनाव से नाम वापस लेने वाले उम्मीदवार शैलेश अग्रवाल के बाद कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने सनसनीखेज आरोप लगाते हुए दावा किया कि चंद्रपुर जिले में कांग्रेस के ही एक नेता ने कुछ नगर सेवकों को कथित तौर पर 5 से 6 लाख रुपए देकर भाजपा समर्थित उम्मीदवार के पक्ष में मतदान कराने का प्रयास किया। इस बयान के बाद राज्य की राजनीति में नया विवाद खड़ा हो गया है। वडेट्टीवार ने कहा कि विधान परिषद चुनावों में जिस प्रकार धनबल और जोड़तोड़ का खेल चल रहा है, उससे लोकतांत्रिक मूल्यों को गंभीर नुकसान पहुंच रहा है। उन्होंने दावा किया कि कई नगर सेवकों को आर्थिक प्रलोभन देकर प्रभावित करने की कोशिश की जा रही है। इस पूरे प्रकरण ने कांग्रेस संगठन के भीतर की गुटबाजी और संभावित क्रॉस वोटिंग की चर्चाओं को और हवा दे दी है। इसी संदर्भ में वडेट्टीवार ने राजनीति के गिरते स्तर पर तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा कि आज की कुछ राजनीतिक गतिविधियों ने राजनीति का स्तर वैश्यों से भी नीचे पहुंचा दिया। उनके इस बयान ने राजनीतिक गलियारों में तीखी बहस छेड़ दी है। हालांकि आरोपों पर संबंधित नेताओं की ओर से अभी तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया सामने नहीं आई है, लेकिन विधान परिषद चुनाव से पहले ये मामला महाराष्ट्र की राजनीति में बड़ा मुद्दा बनता जा रहा है। इसी के साथ शैलेश अग्रवाल ने भी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष को खरी खोटी सुनाते हुए पार्टी छोड़ने की घोषणा की है। परिषदेच्या इथे जो नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो, तो फक्त या विधान परिषदेमध्ये कोण देईल याच भूमिकेत असतो। हे आता अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे। काही प्रामाणिक आहेत, 25-30% असतील, पण 70% लोक विकले जातात। पुन्हा आरोप करतोय 30% इमानदार आणि 70% बेईमान असतात पैशासाठी। आणि पैसे सहज किती मिळावे? 5 लाख, 10 लाख, 15 लाख? अरे काय धंदा करून ठेवलाय राजकारणाचा? याचा विचार कोणी मानणार आहे की नाही? आम्हालाच प्रश्न विचारणार, हे पैसे आले कुठून, कुठल्या याच्यातून आले, काय सोर्स? आता आम्ही उमेदवार उभे केले, ते विकले गेले। अनेक वेळा यापूर्वी निवडणुका अनुभूत झाल्यात, नाही झाल्या असणार, पण आता उमेदवार बिना आपल्याच लोकांनी आपल्याच माणसाकडून पैसे मागत असतील, ज्या त्या पक्षाच्या, काय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पैसे नाही मागितले, त्याही नगरसेवकांनी पैसे मागितले, तर देणार कुठून? हा धंदा झालेला आहे। म्हणजे मला असं वाटतं की विधान परिषदेतलं राजकारण वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावरचं झालेलं आहे। नाही, मी ऐकलं आहे की काही नगरसेवकांना 5-5 लाख रुपये एका काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेत, असं मी ऐकलंय, पण माझ्यापाशी त्याच्या संदर्भात नाही। मला एक माझाच नगरसेवक येऊन सांगितलं की ते पैसे आम्हाला 5-5 लाख रुपये, मी सांगेल त्यावेळेस त्यांनाच मतदान करा, हे ठेवा। हे पैसे कुठून आले, कुणाचे होते, कशाच्यामुळे मिळाले, हे काही त्यांनी कोड करून सांगितलं नाही। पण जवळपास चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक 40-45 लोकांना काँग्रेसच्या एका नेत्यांनी 5-5 लाख रुपये वाटल्याची चर्चा ही जोरात चंद्रपुरामध्ये होती। काही पत्रकारांनी मला विचारली, मला काही त्या संदर्भातले माझ्याकडे पुरावे नाही, त्यामुळे ही चर्चा आली कुठून आणि झाली कुठून हे मला सांगणं उचित होणार। आता शैलेश अग्रवालकडे जर काही माहिती असेल उमेदवाराकडे, तर त्यांनी ती हायकमांडकडे द्यावी, वरिष्ठांच्याकडे आमच्या, हे पैसे असे वाटले गेलेत आणि इथून पैसे आलेत, अमुक नेत्यांनी पैसे वाटलेत, त्यांच्याकडे माहिती असेल तर हायकमांडला कळवली तर। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा विधान परिषद निवडणुकीत जे काही झालं त्यात मला असं वाटतं की मी माघार घेतली, तर मी त्याविषयी चर्चा केली होती। पहिल्या दिवशी संध्याकाळी मी सांगितलं की अशा परिस्थिती तिथे निर्माण झालेल्या आहे, या परिस्थितींबद्दल तिथल्या नेत्यांशी चर्चा करावं लागेल। तिथल्या नेत्यांशी जेव्हा चर्चा केली तर त्याच्यातून आउटकम काहीच आलेलं नाही आणि 5-5 लाख रुपये आपल्याच नेत्यांनी त्या ठिकाणी वाटले आणि आपलेच त्या ठिकाणी जे आपले मतदार होते ते मतदार त्या ठिकाणी हजर नव्हते। जेव्हा आमचे लोक त्यांना भेटायला गेले, घ्यायला गेले, मी 1-to-1 भेटीसाठी जेव्हा गेलो, 162 मतदारांपैकी त्या ठिकाणी 25 मतदार सुद्धा भरत नव्हते आणि ते सगळे भाजपासोबत सहलीला गेले होते आणि
नॉट रिचेबल सोडा, पण त्यांचा मनसुबा स्पष्ट दिसत होता आणि त्या ठिकाणी नेत्यांची मदत मिळत नव्हती. अशा परिस्थितीत दुसऱ्या जिल्ह्याच्या नेत्यांना ज्या अर्थी तिथली मदत मिळत नव्हती तर तिथे निवडणूक लढायची कशी? फक्त 15 दिवस अजून निवडणूक लांबवून जे आज त्या नगरसेवकांचं आर्थिक नुकसान माझ्यामुळे, माझ्या विड्रॉलमुळे झालं हे मी मान्य करतो. तर त्यांच्यात एवढी अस्वस्थता आता आहे. तर जेव्हा उमेदवारांनी जर त्यांना काही बक्षिसं दिली नसती तर त्यावेळेसही पुन्हा त्यांचा राग माझ्यावरती आला असता. त्यावेळेस जर आपले त्या ठिकाणी मतदारच उपलब्ध नाही तरीही मी ती निवडणूक कंटिन्यू करायची. आणि ज्या लोकांनी कारभार केलाय त्यांच्याबद्दल बोलण्याची क्षमता प्रदेशाध्यक्ष सपकाळांमध्ये नाही. त्यांच्यावर कुठलीच कारवाई तुम्ही केलेली नाही. आणि माझ्यावरती राहता तुम्ही जो निलंबनाचं एक पत्र टाकलं त्याला एवढ्या अपमानास्पद पद्धतीने टाकायची आणि वागवायची तुम्हाला काही सपकाळ गरज नव्हती. जेव्हा जिल्हा काँग्रेस कमिटीची जागा विकल्या गेली अद्याप तुम्ही कोणता निर्णय घेऊ शकले नाही. जेव्हा काँग्रेसचे एबी फॉर्म अधिकृत उमेदवार त्याच्यापासून वंचित राहतात, तुमचा तो शिदोरीचा संपादक जो आहे त्या ठिकाणी तो सुद्धा त्याला साक्षीदार आहे आणि त्या राष्ट्रवादीच्या खासदाराकडे तुमचे एबी फॉर्म जातात, अद्याप तुम्ही काही त्याच्यावरती करू शकले नाही. नंबर 1 चा क्लेमंट तुमचा जिल्हाध्यक्ष पदाचा शेखर शेंडे होता. त्या शेखर शेंडेंना वगळून ज्याचं यादीत नावच नाही अशाला तुम्ही जिल्हाध्यक्ष करण्यासाठी त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्याची शिफारस करता. तर तुम्ही कोणत्या नेत्याच्या इन्फ्लुएन्समध्ये दबावात आहे हे स्पष्ट लक्षात येते. तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही, तुमच्यात कारवाया करण्याची क्षमता नाही. आणि आज जे वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की माझ्याकडे काही पुरावे असतील तर हायकमांडला द्यावे. अहो साहेब, पुरावे तुमच्याच कार्यकर्त्यांनी मला दिले तुमच्या जिल्ह्यात जे होऊन राहिलं त्या सगळ्या कारभारांचे, आणि ते पुरावे माझ्याकडे आहेत. पण कोणते पुरावे कोणाला द्यायच्या आधी जर असे अपमानास्पद पत्र तुम्ही काढत असाल तर काँग्रेसला काम करणारे नेते आणि नेतृत्व मिळणार नाही. आणि तुम्हाला सांगतो अशा वेळेस खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहून नेमकं काय घडलं ती परिस्थिती विशद करण्याची नेत्यांची गरज होती, विश्वास दाखवण्याची नेत्यांची गरज होती. ते नगरसेवकांचा उद्रेक झाला कारण त्यांना त्यांचे बक्षिसं मिळाले नाही. त्यांना भाजपकडूनही घ्यायचे होते, काँग्रेसकडूनही घ्यायचे होते, त्यांचे मनसुबे तुटले. आणि जिल्हा काँग्रेस कमिटीची जागा विकणारे लोक, जिल्हाध्यक्ष पदाला जो लायक नव्हता त्याला तुम्ही लिस्टमध्ये नसताना जिल्हाध्यक्ष केलेला मनुष्य, आणि बाकी इतर तुमचे 2, 4, 5 चेले चपाटे पाठवून तुम्ही फक्त ते फोटो आणि व्हिडिओ अपमानास्पद बनवले आणि त्याच्या भरोशावरती तुम्ही ते निलंबनाची कारवाई ज्या नेत्याला करून घ्यायची होती ते मला चांगल्याने समजते. तुमच्या मागे लागून काही उपयोग नाही, तुमच्याबद्दल बोलण्यातही आपला वेळ घालवून काही फायदा नाही. मात्र एवढंच सांगतो की कारभार हा काँग्रेसच्या नेत्यांनी केला, त्यांच्यावर कारवाई करण्याची क्षमता नसलेल्या पिसड्डी लोकांनी या ठिकाणी अशा पद्धतीची कारवाई केल्याचं दाखवलं. हे निंदास्पद आहे. आणि तुम्ही माझ्यावरती निलंबनाची कारवाई केली ती परत घ्या हे म्हणून जे लोक मतं विकतात, जे लोक जिल्हा काँग्रेस कमिटीची अनधिकृत जागा विकण्यात जो प्रदेशाध्यक्ष सामील असतो, जो एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीकडे पाठवतो, अशा प्रदेशाध्यक्षाकडे मी माझं निलंबन माघारी घेण्यासाठी विनंती घेऊन येणार नाही. निष्कासित करा, आणि करत नसाल तर मीच पक्ष सोडला म्हणून मी जाहीर केलेलंच आहे. आणि हे मात्र सांगतो की कोणताच उमेदवार भविष्यात जर तुम्ही उमेदवारांसोबत अशी वागत असले तर कोणताच